बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जी आहे ती अभिजित बिचुकलेंनी सुद्धा लढवलेली होती. मात्र अभिजित बिचुकलेंना बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये 206 मतं जी आहेत ती मिळालेली आहेत. आपल्यावर स्वतः अभिजित बिचुकले आहेत. मिळालेल्या मतांवरती तुम्ही समाधानी आहात का? पहिली गोष्ट की पाण्याचा थेंब सुद्धा मी कोणाला देत नाही. आता सुद्धा टीम वहिनी सुनेत्रा वहिनी टीम जी आहे त्यांनी त्या ठिकाणी स्वतःवरती इलेक्शन लादून घेतलं होतं आणि ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी सक्सेस केलं. पण या सगळ्या सहानुभूतीच्या वगैरे गोष्टी होत्या, त्यामुळं त्यांचं अभिनंदन. खऱ्या अर्थानं आता त्या DCM झाल्या, कारण निवडणूक लढणं गरजेचं होतं. आणि येण्याप्रमाणे निवडणुका ह्या पैशावरती खेळल्या जातात हे मान्य करा. नाहीतर मी आजवर आता तिथं संपूर्ण पक्ष स्थापन करून येण्याप्रमाणे करणारच आहे मी पक्ष स्थापन. पण मी राज्यकर्ता झालो असतो तर ही खूप मोठी मतं आहेत. एका मताची किंमत जी आहे ना, ते आमच्या दीपिकाचा एक डायलॉग होता, एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो. तर तो एक मत जे आहे ना ते करोड रुपयांचं असतं. आणि आज ती 200 लोक मनापासून जर मतदान करतायत, मला माहित नाही ती कोण आहेत, तर त्या लोकांना मी सदिच्छा देतो, त्यांना खूप सारं प्रेम देतो. आणि ह्या 200चे ह्या महाराष्ट्रामध्ये 2 कोटी लोक होणार याची या ठिकाणी मी ग्वाही देतो. कारण काय होतंय, अन्याय अत्याचार हे वाढत चाललेले आहेत या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेवरती. आणि नक्कीच जसं इंग्रज पळून गेले किंवा इंग्रजांना पळवून लावलं, तसंच येणाऱ्या काळामध्ये सत्ताधीशांना माझ्या मतदार बंधू भगिनींच्या माध्यमातून त्यांना शान करून त्यांच्या मतांमध्ये त्या ठिकाणी आमचे विचार त्यांच्या मस्तिष्कामध्ये गुंतवून, कारण मी पुस्तकी बोलतो आणि पुस्तकी वागतो आणि पुस्तकीच आहे मी, त्यामुळे त्या पद्धतीने ही लोक आता जर जागृत होणार आहेत तर 2029ला 1,00,000% तुम्ही आणि मीही या ठिकाणी पुन्हा एकत्र येऊ. बारामतीकरांनी अभिजित बिचुकलेंना का नाकारलं असावं की नाही, त्यांना एक लक्षात ठेवा, तिथं दादांचं जाणं होतं. दुसरी गोष्ट, एक तर पहिली गोष्ट, महाराष्ट्रातले आणि भारतातले बरेचसे लोक हे गुलामगिरीच्या मानसिकतेत आहेत अजून. त्यामुळं ते काही लोकांचे चमचे असतात, काही लोकांचे ठेवलेले पाळलेले कुत्रे असतात. आणि त्या पद्धतीने मी माणसांना मी माणूस म्हणून वागवतो. मला जो कुठला कार्यकर्ता पाहिजे तो माझा चमचा नसावा, तो माझा कुत्रा नसावा, तो 2 पायांचा माणूस आणि 2 पायांची ती स्त्रीच असावी जी माझी कार्यकर्ती असेल. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जीवन सुजलाम सुफलाम करून घ्यायचं असेल तर माझ्या बरोबर त्यांनी यायचंय. नसेल तर पुन्हा एकदा पुढच्या इलेक्शनला देवाभावना द्या. पण जर देवाभाव हटणार आहेत ह्या पदावरनं तर ते मुख्यमंत्री पद माझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाच मिळणार नाही. नाही, मात्र वहिनींना जवळपास 2,18,000 मतं मिळाली. देशातला सगळ्यात मोठा रेकॉर्ड वहिनींनी केलाय आतापर्यंत. ऐका ना, हे रेकॉर्ड वगैरे काही नाहीये. आता मी जाता तुम्हाला एक गोष्ट बोलतो. मला वाटतं तुमचाच फोन आला होता मला, आणि मी त्यावेळेला अवेलेबल नव्हतो, मतदान चालू होतं तेव्हा. फोन होतं की बाबा तिथं जय पवारने असं उद्यान केलं की मी दादांसारखा दिसतो किंवा दादांसारखी लकब आहे, तर दादांसारखा तुम्ही पुढे या म्हणून ते विधानसभा लढवल असं कोणतरी म्हटलं. त्याच्यानंतर रोहित पवारांचं एक विधान आलं होतं की 2029ला त्या ठिकाणी युगेंद्र पवार यांची लढत होईल. आणि हे फक्त आता सहानुभूतीपूर्वक आम्ही निवडणूक करतोय. म्हणजे विरोधकांचीही मतं पडलेली आहेत, सहानुभूतीवाल्यांचीही मतं पडलेली आहेत. शिवाय आपणही प्रचार केला नव्हता. मला वाटतं आपल्या बाईटमध्ये म्हटलं होतं की फॉर्म जरी मी भरला असता, मला उभं राहणं हे माझं कर्तव्य असल्यामुळे फॉर्म जरी मी भरला असला तरी मी प्रचार करणार नाही. म्हणजे माझाही वाटा त्याच्यामध्ये गेलेला आहे. तर सांगायचा मुद्दा काय की वहिनींच्या विजयामध्ये तुमचा वाटा आहे. नक्कीच, कारण प्रचार कुठे केला आपण, तुम्ही साक्षीदार आहात ना. फॉर्म न काढणं ही माझी काय म्हणूया खासियत आहे. कारण काय होतं, फॉर्म काढला असता तर लोक म्हटले असते की बाबा यांनी काहीतरी घेतलं, असा डाग लागण्यापेक्षा फॉर्म ठेवला होता. हिथं आता वहिनींना काही खुन्नस नव्हती, कारण एकतर वहिनींना अजून काम करायचं आहे, अजून वहिनींना अनुभव वेगवेगळे येणार आहेत. वहिनींचा मुलगा त्या ठिकाणी पार्थ त्या कुठल्या एका जमिनीच्या केसमध्ये अडकलाय, त्याच्या बोदरेशन खाली वहिनी आहेत. मला फेस रिडिंग चांगलं येतं. आणि मला परत एक प्रश्न करायचा आहे की आतापासून खरं राजकारण सुरू झालं. आता तुम्ही DCM आहात ना वहिनी, तर मी भेटायला जाणार का? नवीन जे आता वहिनी मोठ्या रेकॉर्डने निवडून आलेल्या आहेत, अभिनंदनासाठी जाणार का? जाऊ. वहिनीने माझं कुठेही घोडं मारलेलं नाहीये. पण गमतीचा भाग असा आहे की येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांनी मिळून काम करावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं आता माझंही नाव तृप्ती देसाईंनी त्या ठिकाणी बाजारामध्ये घेतलं होतं, तर ही फार मोठी गोष्ट आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तृप्ती देसाई या वहिनींपेक्षा चांगल्या कार्यकर्ते.
आणि त्यांनी माझं नाव घेणं म्हणजे महिलांमध्ये असलेली माझी आत्मीयता दिसून येते त्या ठिकाणी. आणि ते येणाऱ्या काळात सगळं होणार आहे. आता नाही मात्र प्रचारामध्ये नक्की चुकलं कुठं काय मग एवढी नाही, कमी प्रचार मतं केलाच नाही ना आपण. हा नाही म्हणजे कुठे तुम्ही केला? गेला तुम्ही नाही होताच की. हा म्हणजे हा तुम्ही काय दादांना समर्पित केलं का मग बोललो होतो मी हे तुम्हाला. अहो तुमच्या मीडियामध्ये मी बोललोय, तुमच्या टीव्हीला बोललोय, दुसऱ्या चॅनलला बोललोय. नेहमी हे विधान मी केलं होतं की मला उभं राहायचंय. माझ्यावरती कधीही मी माघार घेतल्याचा ठपका नाहीये आणि तो मी करून दाखवला. आता मग काय पुढचं आता विधानसभेचं कसं गणित आहे तुम्ही पोटनिवडणूक लढवता आता पुढची विधानसभेची जी निवडणूक ज्यावेळेस लागेल कुठला मतदारसंघ असेल बारामतीतूनच लढणार नाही, सातारा. बर हो. नाही मात्र तुम्ही आता मग पोटनिवडणूक नाही ऐका. त्याच्या आधी सुद्धा मी लढलो होतो ना. म्हणजे दादा होते तेव्हाची निवडणूक मी लढलो. आणि त्या निवडणुकीचा मुद्दा माझा असा होता की 70,000 कोटी रुपये जर दादानी खाल्ले असतील तर दादांना जेलमध्ये किती टाका. मतं होती दादा असताना मतं किती होती आणि आता किती मतं आहे? नाही, मला आकडा नाही आठवत. कारण मी मतांकडे आता बघत नाही. मला यायचं आहे ना तर डायरेक्ट सत्तेत यायचंय. मतं किती आहेत महत्वाचं नाही. आज मला कसं वाईट येणार आहे. पण ऐका ना. सत्तेत कसं येणार हा, जर येतो मताधिक्य मी, मिळालं नाही येतो. निवडून आलं नाही तर मग सत्तेत कसं येणार किनके साथ उठता हूँ बैठता हूँ आपको भी पता आहे. सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. हा, पण आम्ही बुवाबाई मधले नाहीये. पहिलं वहिनींना सांगतो, आज तुम्ही डीसीएम झालायत. ज्या बुवांबरोबर ज्या बायका होत्या तुमच्या पक्षातल्या ज्या छत्र्या घेऊन फिरत होत्या त्या माणसाचे पाय धुतले. आणखीन ऑफ कॅमेरा त्यांनी काय आणखीन धुतलं असेल. वहिनी ते शोधा आणि सगळ्यात महत्वाचं त्या बाईला जेलमध्ये टाका. ती कुठल्या पक्षाचे मला घेणं देणं नाही. फक्त पुरुषांनाच तुम्ही म्हणता का की ते दोषी आहेत. राज ठाकरेंच्या सौभाग्यवती ऐका. तुमच्यावरती जी बाहेर टीका होती की तुम्ही चर्चेत राहण्यासाठी निवडणूक लढवता अभिजित बिचुकलेंचा आम्हाला विजय कधी पाहायला मिळणार आहे अभिजित बिचुकले सतत निवडणूक लढवतात आणि प्रचार करतात तुमचा विजय नक्की कधी म्हणजे विजयाची संधी आम्हाला कधी येणार आहे की अभिजित बिचुकले आमदार म्हणून आम्ही अभिजित बिचुकलेंची मुलाखत घेऊ ज्या दिवशी अभिजित बिचुकले विजय होतील ते करण्यासाठी अभिजित बिचुकलेंच्या खिशामध्ये 100 कोटी रुपये पाहिजेत. आणि 100 कोटी शिवाय एक आमदार निवडून येत नाही. हे लक्षात ठेवा. ही जनता जी आहे ती अजून आपली विकसित झालेली नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की मतदान विकू नका. पण आज तेच घडतंय. आज मला वाईट एका गोष्टीचं वाटलं की ममता दिदींचा पराभव झालाय असं कानावर येतंय. फायनल झालाय. हा, ते वाईट झालं. कारण लढवई स्त्री होती ती. लढवई स्त्री आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी राज्य केलेलं आहे. त्यांनाही लोक नावं ठेवतात. हो, त्यांना म्हणतात की ते मुस्लिम दार्जिने आहेत. आता अभिजित बिचुकल्यांना काय म्हणणार की प्रसिद्धीसाठी केलं. लोक मागं सगळं खायलाच बसलेत. मागं पडलेली गोष्ट आम्ही त्यांनाच देतोय आणि आमच्याकडे सगळं चविष्ट आहे. ते त्यामुळे तुम्ही ते मागं पडलेलं सगळं खात जावा. एक लक्षात ठेवा, माझ्या माता सीतेला सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी नावं ठेवली. तर अभिजित बिचुकले तर एक सर्वसामान्य माणूस आहे. किती दिवस असं अभिजित बिचुकलेंचं किती दिवस चालणार म्हणजे लोकांना कधी पाहायला मिळणार की नाही आमदार झालेले नाही, अभिजित बिचुकले ऐका ना. नाही अभिजित बिचुकले निवडणुकीमध्ये अर्ज भरतात प्रचार करतात वेगळ्या हटक्या स्टाईलला त्यांचा प्रचार असतो. लोक मात्र अभिजित बिचुकलेंना मग स्वीकारत नाहीत. अहो, तेच पैसे लागतात त्याला. ह्या गोष्टी आहेत ना. आता दादांच्या बाबतीत समजा सहानुभूती जरी असली तरी सगळेजण जे फिरत होते आता प्रचाराला टीम वहिनी मग ते कशाला फिरत होते. जर सहानुभूती होती तर डायरेक्टच जायचं. सहानुभूती होती तर 55 अर्ज कसे आले. म्हणजे ह्या प्रश्न सगळ्यांनाच पडलेले असतात. लक्षात ठेवा, ही तर कुणीही प्रश्नविना नाहीये. उलट मी तुमचा आभार मानतो की मला काहीतरी माझी स्वतंत्र मत आहेत, माझी स्वतंत्र तत्व आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासारख्या मोठमोठ्या चॅनल्सला माहिती आहेत म्हणून तुम्ही माझ्याशी चर्चा करता. नाहीतर माझ्याकडे चर्चा करायची काही गरज नाही. पण ज्या ठिकाणी अमिताभ बच्चन साहेब सुद्धा महाराष्ट्रातल्या काही गोष्टींवरती बोलत नाहीत तिथं मी खडसावून प्रश्न विचारलेले आहेत. बघा तुम्ही पाठीमागं सुद्धा किती गोंधळ झाले. त्याच्यामध्ये मी उभा होतो सामान्य जनतेसाठी का नव्हतो. मी पळून जात नाही. महत्वाच्या प्रश्नांना मी येतो. आणि काही महिला नेते आपल्याकडे असे आहेत की त्यांच्या मैत्रिणीचं नाव कुठं आलं की त्या महिला काय बोलत नाहीत. आता तो कालचा तो कुठला नराधम हरामखोर त्याला माझ्या ताब्यात द्या आणि देवाभाऊनी फक्त मला एक लेखी परमिशन द्यावी. त्याचे शिवाजी महाराज जसे हात कलम करत होते तसे त्याचे हात पाय सगळं काय कलम करायचं मला माहित आहे. कारण त्या छोट्या मुलीनं काय केलं होतं तुम्ही मला सांगा. म्हणजे ही इतकी घाणेरडी गोष्ट आहे की किळसवाणा प्रकार आहे हा. अरे ती पोरगी तुझ्या पंथीसारखी होती आणि तू तेवढं अभद्र कार्य तिच्या बरोबर करतो. मग इथं कायदा आणि सुव्यवस्था आहे का. फक्त एक लक्षात ठेवा, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. आज लोकशाही ममता दिदींच्या इथं संपलं असं मला वाटतं. अभिजित बिचुकलेंचं सातत्यानं जे डिपॉझिट जप्त होते निदान पुढच्या निवडणूक कष्टाचे पैसे जात आहेत, हरामचे नाहीत. कुठल्या घोटाळ्यातनं काढलेले पैसे नाहीत. आई वडिलांनी जप्त झाला तरी चालतंय झालंच पाहिजे.
लढणार कधी तुम्ही? लढतोय ना. जे लढत नाहीत त्यांना माझ्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीये, समजून घ्या. या ठिकाणी माझं डिपॉझिट जप्त होतंय एक, पण माझ्या महात्मा जी फुलेंच्या, सौभाग्यवती सावित्रीमाईच्या अंगावर शेण टाकलं गेलं याच पुण्यामध्ये, आणि हेच पुणे मला डोक्यावरती घेतं. हा डिफरन्स बघा ना. आणि ह्या पुण्याचं वैभव शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून वाढवताना मी त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ग्वाही देतो की 2029 चा मुख्यमंत्री माझ्याशिवाय होऊच शकत नाही. मी जो म्हणल तो होणार आहे. बघा तर तुम्ही, त्याला आमदार पाहिजे, तुम्ही स्वतः आमदार म्हणून निवडून आलं मी पाहिजे. नाही आलो कसं तरी करणार हे? चालेल. अहो, ऐका जरा, पक्ष संघटना कशी असते, काय असतं सगळं माहितीये मला. माझा लॉचा सुद्धा अभ्यास झालाय. आता इथं आमदार आहेत किती आमदार निवडून आणणार पुढच्या वेळेस मुख्यमंत्री? 145चा आकडा असतो, नाहीतर त्याच्याशिवाय तुम्ही होऊ शकत नाही ना. तुमचे किती? 288 आमदार आहेत. ओके, विजयासाठी मला काय करायचं ना, मी सुद्धा फार मुरलेला आहे आणि मला राजधर्म कळतो. कुठल्या आमदारानं चाणक्य नीती वाचली का ते पहिल्यांदा जाऊन विचारा. मी तसाच जगत असतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण बोलत राहू. बरं, दुसरी गुड न्यूज, आता माझा चित्रपट येतोय, म्हणजे त्या गोष्टींबद्दल तिकडचा वेगळा टीआरपी तुम्हाला मिळणार आहे. आणि मी दोन्हीकडे काम करतो. माझ्या घरचं खाऊन मी म्हणजे आज लोकांना आज अभिजित बिचुकलेंचा पराभव झाला तरी काय, म्हणजे असं काय दुःख नाही? कशासाठी काय डिपॉझिट जप्त झालं तरी काय, म्हणजे असं अहो, काय आता आहे का? लाखो रुपये माझे गेले, पण ज्या दिवशी या राज्याचा मी मुख्यमंत्री होईन आणि ज्यांनी राज्यातल्या जनतेला दुखावलंय आणि जे राज्यातले नालायक लोक आहेत हे सगळे कुठं असतील ना, तुम्ही ओळखा. खरंच आपण पाहतोय की 2029ला माझ्या पक्षाशिवाय मुख्यमंत्री होणार नाही अशी प्रतिक्रिया अभिजित बिचुकले यांनी दिलेली आहे. आणि बारामतीच्या निवडणुकीमध्ये मी प्रचाराला गेलो नाही, त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विजयामध्ये सुद्धा माझा वाटा आहे अशी प्रतिक्रिया अभिजित बिचुकले यांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरापर्सन कृष्णा सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.